नमस्कार. आजचा फ्रंट पेजमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी अमर पाटील आणि आज आमच्यासोबत आहेत आमचे कन्सल्टिंग एडिटर किशोर नाईकगावकर. किशोर, आपलं स्वागत. आज आपण ग्रामसभेवर चर्चा करूया. ग्रामसभा सगळ्यांचं व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ आहे. गावातील लोक ग्रामसभेत व्यक्त होतात. पण इथे अशा काही ग्रामसभा होतात जिथे मारामारी होतं. अवेडे ग्रामसभेत अशीच मारामारी झाली आणि उपसरपंचाच्या पतीला मारहाण झाली. आजच्या लीड बातमीमध्ये, गोवन वार्तामध्ये लीड बातमी हीच आहे. किशोर, आपल्याला याबद्दल काय म्हणायचं आहे? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, देव सगळ्यांक बरो दीस दिवं. अमर, आजच्या गोवन वार्तामध्ये जी लीड बातमी आलेली आहे ती अवेडे ग्रामसभेत जो काय प्रकार काल घडला त्या संबंधीची ही बातमी आहे. काल रविवारचा दिवस, काल बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा काल होत्या आणि केवळ अवेडेच नव्हे तर इतरही भागात ज्या ज्या ठिकाणी ग्रामसभेत गदारोळ झाला, वेगवेगळ्या विषयावरनं चर्चा झाली, वेगवेगळ्या विषयावरनं वादविवाद झाले, या संबंधीच्या बातम्या या आतल्या पानामध्ये आहेत. परंतु आजची जी लीड बातमी आहे ती लीड बातमी ही अवेडे ग्रामसभेची आहे. यात नेमका प्रकार काय घडला या ग्रामसभेत? तर या ग्रामसभेत एका महिला पंच सदस्य ज्या आहेत त्यांचे पती हे त्या ग्रामसभेला हजर होते आणि संबंधित महिला पंच सदस्य या गैरहजर होता. अन्य एका वॉर्डातल्या एका नागरिकानं आपल्या वॉर्डामधल्या रस्त्यांचा विषय उपस्थित केला आणि तो विषय उपस्थित केल्यानंतर त्या ग्रामसभेला ज्या महिला पंच सदस्यांचे पती होते त्यांनी त्या नागरिकाला सांगितलं की तू तुझ्या वॉर्डातलंच बघ, या वॉर्डात लक्ष देण्याची काही गरज नाही. आणि यांच्यावरून त्यांच्यात खडाजंगी झाली, त्यांच्यात हाणामारी झाली आणि हा अत्यंत दुर्दैवी असा प्रकार म्हणावा लागेल. अमर, काय आहे की महिला आरक्षण जे ग्रामपंचायतीमध्ये लागू झालेलं असतं त्याच्यात अनेक वेळेला असं असतं की महिला या जरी निवडून आल्या किंवा सरपंच उपसरपंच बनल्या तर बहुतांश अनेक ठिकाणी त्यांचे पतिदेवच हा त्यांचा कारभार हाकत असतात. आता महिला अधिकाधिक सक्षम बनत चालल्या आहेत. महिला स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या पात्रतेवरती, कुवतीवरती आता पंचायतीचा कारभार हाकलू लागले आहेत. परंतु अजूनही काही ठिकाणी पतिदेव हे महिलांना सरपंच, उपसरपंच किंवा पंच सदस्य करून हे पंचायतीचा कारभार हाकायला बघत आहेत आणि त्याच्यातनं मग असे प्रसंग हे उद्भवत असतात. ग्रामसभा हे अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं एक लोकशाहीनं प्राप्त करून दिलेलं एक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठामुळे त्या गावातले जे लोकांना भेडसावणारे जे विषय आहेत, लोकांना फेस कराव्या लागणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती व्यापक चर्चा होणं हे ग्रामसभामधून अपेक्षित असतं आणि तशा पद्धतीच्या चर्चा होतात. परंतु अनेक वेळा काय होतं की वैयक्तिक टीका होते, वैयक्तिक एखाद्याचा इगो दुखावला जातो, वैयक्तिक एकावरती आरोप केले जातात आणि त्यामुळे मग वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचं पर्यवसन हे ते ग्रामसभामध्ये हाणामारी होण्यातही होतं. आता ही झाली अवेडेची. आतमध्ये आणखी एक बातमी आहे. मारणा शिवोली या ठिकाणी आरजीचे जे मेंबर त्या ग्रामसभेचं रेकॉर्डिंग करत होते त्यांना आक्षेप घेण्यात आला, त्यांना ते रेकॉर्डिंग करण्यापासून रोखण्यात आलं. आता मागच्याच वेळेला विधानसभेत हा विषय उपस्थित झाला होता. कुडतरीचे आमदार अलेक्स रेजिनाल्ड यांनी हा विषय उपस्थित केला होता की ग्रामसभा सुरू असताना जे व्हिडिओ रेकॉर्डिंग मोबाईलच्या मार्फत केले जाते ते कितपत योग्य आहे असा प्रश्न तो उपस्थित केला होता. परंतु त्या प्रश्नाला काही म्हणजे 0 आवरच्या वेळेला तो विषय उपस्थित झाल्यामुळे त्याच्यावरती चर्चा होऊ शकली नाही. परंतु विषय असा आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग, आता परवाच एक बातमी आम्ही वाचली होती की प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला करता येतं, एवढी मोकळी देण्यात आलेली. जर तो व्यवहार ट्रान्सपरंट असेल तर त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात काही एक त्याच्यात हरकत असायला पाहिजे असं नाही. परंतु आज प्रत्येक गोष्टीकडे आपण खाजगी पद्धतीनं पाहायला जेव्हा लागतो त्यावेळेलाच मग हे असे प्रश्न हे उपस्थित होतात. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे प्रत्येक ग्रामसभेचं रेकॉर्डिंग होतं आणि ग्रामसभेत नेमके काय प्रकार होतात ते लोकांनाही सोशल मीडियाच्या माध्यमाने पाहायला मिळतात. परंतु काही का असेना ग्रामसभेत गरमागरम चर्चा व्हायलाच हव्यात. ग्रामसभेत प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा व्हायला हवी. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याची मोकळीक ही ग्रामसभेमध्ये असायलाच हवी. परंतु त्या स्वातंत्र्याचं गैरफायदा घेऊन
जर अशा पद्धतीनं हाणामारी जर व्हायला लागल्या किंवा कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण व्हायला लागला तर त्या गोष्टी योग्य नव्हेत. आणि याच अनुषंगाने ही बातमी, ही गोवन वार्ता लाईव्हनं, आपलं गोवन वार्तानं आज आपली लीड बातमी म्हणून प्रसिद्ध केली आहे. यात आणखीन एक बातमी आहे. सोनसाखळी पॉलिसच्या बहाण्याने सोन्याची चोरी भामट्यांना चोप. आज कसं झालं की गोव्यात असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असू दे, असे पॉलिश करण्याच्या बहाण्याने घरात घुसतात. सोनं पॉलिश करायला बायका त्यांना बोलतात, कारण ते चकाकी बायकांची एकदम कमजोरी म्हणू शकतो आपण. आणि ते करताना ते हात मारतात. आणि अशा अनेक घटना होऊनसुद्धा चोरही सुधारत नाही आणि लोकही सुधारत नाही. पण इथे माजोडामध्ये दोघांना पकडलं आणि चांगला चोप दिलेला आहे. आणि अशा गोष्टीमध्ये जागरूकता एकदम गरजेची आहे. आपण काय म्हणू शकता? नाही, निश्चितच अमर, काय आहे की हे प्रकार हे गोव्याला नवीन नाहीत. गोंयकारांना कुणी येऊन टोपी घालून जावं असे सर्रास गोंयकार हे लोकांवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणूनच अधिकाधिक गोंयकारांची फसवणूक ही वेगवेगळ्या माध्यमाने केली जाते. आता अनेक खाजगी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत ज्या गोंयकारांना अधिक व्याज देण्याच्या बहाण्याने गोंयकारांचे पैसे गुंतवतात आणि मग गोंयकारांना टोपी घालून जातात. म्हणजे लोकांचा कोट्यावधी रुपये लोकांचे अशा पद्धतीने हे फसवण्यात आलेले आहेत. कोट्यावधी रुपयांना टोपी घालण्यात आलेली आहेत. आता सोनं म्हणा किंवा ज्वेलरी ही गोंयकार महिलांचं एक आवडीचा विषय. कारण गोव्यात ज्वेलरीला, सोन्याच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात महिलांची मागणी असते आणि या सोन्याशी निगडीत अनेक गोष्टी मग असतात. आता खेडेगावात ज्या बायका असतात किंवा महिला असतात त्या अज्ञान असतात. त्या कुणीही जरी आला तर त्यांच्यावरती लगेच विश्वास ठेवतात. तर सोन्याला चकाकी देण्याचा जो विषय आहे तो आत्ताचाच नाही, अनेक यापूर्वीही अशा पद्धतीच्या अनेक घटना या गोव्यात घडलेल्या आहेत. परंतु त्या संबंधीची जागृती ही ज्या पद्धतीनं व्हायला हवी की अशा लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवता कामा नये. परंतु काय आहे की ग्रामीण भागात ही जागृती किंवा त्या लोकांना त्या पद्धतीची समज नसते आणि ते लगेच विश्वास ठेवतात. आणि अशाच प्रकारातून कालचा हा प्रकार घडला. परंतु त्या दोघाही भामट्यांना तिथून पकडून लोकांनी बराच मार दिला. त्यामुळे काही प्रमाणात त्या महिलेचं नुकसान टळलं जरी असलं तरी शेवटी ह्या अशा लोकांपासून लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने ही जी सेकंड लीड बातमी जी गोवन वार्ताने केलेली आहे ती बातमी खूप महत्त्वाची आहे की अशा पद्धतीनं जे लोक फिरतात की सोन्याला चकाकी देऊ, तुमचे सोनं पॉलिश करून देऊ, तुमच्या वस्तू बदलून देऊ असं म्हणून जे लोक जे फिरत असतात त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि अशा पद्धतीच्या या आमिषांना बळी पडू नका. आणखीन एक आता भांगरभूईमध्ये महत्त्वाची बातमी आहे. जमिनीचा प्रश्न सोडवपाक योग्य वेळ. 70ल्या मानेस्तांचे मत कुळागरा शेता वगळून वाघ वाटार करू येता. म्हणजे काय, 70मध्ये ना जमिनीचा मालकी हक्काचा एक मोठा बिकट प्रश्न आहे जो अजून सुटलेला नाही. आणि आता हायकोर्टाचा आदेश आहे सरकारला की व्याघ्र वाटार एकदा घोषित करा म्हणून. त्या अनुषंगाने मानेस्थ जे आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की अगोदर लोकांच्या जमिनीचा मालकीचा हक्क जो आहे तो त्यांना द्या. याबद्दल आपण काय म्हणू शकता? अमर, भांगारभूई दिसाळ्यान आपली जी हेडलाईन आहे धाडल्या ती म्हादई वाईल्ड सँच्युरी आणि त्याच अनुषंगान टायगर रिझर्वाचो जो निवाडो हायकोर्टाचो झाला त्याच अनुषंगान ही बातमी आसा. आता विषय असो आसा की म्हादई वायल्ड आणि टायगर रिझर्व हो सगळ्यांकूच जाय पर्यावरणा खातीर खूप म्हत्वाचोच तो आसा आणि ताकाच लागून हायकोर्टानूय ह्या संबंधीचो निवाडो दिला. पूण हे जेन्ना आमी चर्चेक घेतात तेन्नाच थंयसरल्या थळाव्या लोकांचे जे प्रश्न आसात त्या लोकांचे प्रश्न सोडवपाक तितलीच सक्रियता ही सरकारान दाखोवपाची गरजेची आहा. तांचे विषय समजून घेवप गरजेचें. आता काल जी एक डिबेट जाली आणि त्या डिबेटीन ज्या मानेस्तांनी ह्या विशयी आपले मत मांडले तातून एक राजेश गांवकार हांणी एक बरो प्रस्ताव मांडला की म्हादई वायल्ड लायफ ही उरतलीच आणि टायगर रिझर्वूय करपाक जाता. पूण तातूंतल्यान कांय प्रमाणात थोडो जर थळाव्या लोकांक जर थंय तातूंतल्यान जर थाकाय मेळो शकता जाल्यार ताचो विचार निश्चितूच सरकारान करचो. आता ती थाकाय म्हटल्यार कितें की ज्यो जमनी लागवडी खाला आसात, ज्या जमनीन लोकांच्यो काजी आसात, ज्या काजीचेर लोक अवलंबून आसात, पुरायपणान त्या लोकांचो जो उदरनिर्वाहाचें साधन आसा ते हे काजू उत्पादन आसा किंवा हेर तेंचे जे कृषी उत्पन्न आसा त्या कृषी उत्पन्नाचेर ते लोक आपलो उदरनिर्वाह करतात. तर हे उत्पन्न घेवपी ज्यो जमनी आसात
त्यो जर कांय प्रमाणात त्या वायल्ड लायफासून किंवा टायगर रिजर्वासून जर कुशीक काडल्यो, त्यो जर जमनी डिनोटिफाय केल्यो जाल्यार टायगर रिजर्व आसपात आणि वायल्ड लायफ करपाक तांची कांयच हरकत ना. फक्त ह्यो तेंच्यो उत्पादनाच्यो जमनी ह्यो त्या वायल्ड लायफान गेल्या कारणानूच तांकां आक्षेप आसा आणि ह्या अनुशंगान सरकारान योग्य पद्दतीन बॅलन्स करून हो प्रश्न सुटावो करचो अशें तांचें मत आसा. आणि त्याच अनुशंगान ही भांगरभूंयन आयज जी बातमी दिल्या ती त्याच पद्दतीन बातमी आसा की जमनीचे प्रश्न सोडोवपाक हीच योग्य वेळ. कारण आतां हायकोर्टाच्या निवाड्या उपरांत सरकाराक खंयच्याय पद्दतीन 3 म्हयन्या भितर म्हादई वायल्ड लायफ सँच्युरीची नोटिफिकेशन काडचें पडटलें आणि टायगर रिजर्व घोशीत करचो पडटलो. आतां हें जर सरकाराक करचें जालें जाल्यार सरकाराक ऑन ग्रावंड देंवन जमनीची आंखणी करची पडटली. आतां ही जमनीची आंखणी करतना जर ह्या गजालींचो जर सरकारान आस्पाव केलो आणि ह्या लोकांक थळाव्या लोकांक थाकाय दिवपाक जर यत्न केलो प्रयत्न केलो जाल्यार तातूंतल्यान सरकाराचोय विशय सुटावो जावं शकता आणि लोकांचोय विशय सुटावो जावंक शकता. पूण त्या खातीर सखोलपणान थळाव्या लोकांकडे सरकारान संवाद वाडोवचो, थळाव्या लोकांची मतां जाणून घेवची, लोकप्रतिनिधी आणि थळावे लोक हांच्या मदीं सुसंवाद जावचो. तशेंच वन खातें आणि हेर जी संबंधीत खातीं आसात त्या खात्याच्या वरिश्ठ अधिकाऱ्यांनी एकठांय बसून ह्या सगळ्या प्रश्नाचेर जर तोडगो काडीत जाल्यार म्हाका दिसता हो प्रश्न दोनूय वाटेंतल्यान सुटोवंक शकता. थळाव्या लोकांकूय थाकाय मेळटली आणि सरकाराक जे वायल्ड लायफ आणि टायगर रिजर्व करपाक जाय तें जावपाक शकता. किशोर, आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे काय की आजकाल गोव्यामध्ये चोऱ्या, दरोडे, घरफोडी, छोटे छोटे मोबाईल चोरीसारखे सुद्धा घटना घडतात. वाहने चोरतात. म्हणजे काय करतात, रेंट बाईक म्हणून घेतात आणि डुप्लिकेट देतात कागदपत्रे आणि पळ काढतात. अशा अनेक घटना घडतात आणि अशा एकूण 3.5 वर्षात 1809 गुन्हे झालेले आहे म्हणून अशी एक बातमी आहे भांगरभूंयमध्ये. आपण याबद्दल काय म्हणू शकता की यामध्ये चूक कोणाची आहे? लोकांची चूक आहे का सरकारची चूक आहे? अमर कसं आहे की गोंय हे पर्यटन स्थळ आसा आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि ह्या पर्यटनाक लागून ज्यो वेगवेगळ्यो गजाली गोंयांत जातात. आतां रेंट बायक चलता, रेंट कार चलता, हांगा वेगवेगळे पर्यटन जर वाठारांत तूं वयशीत जाल्यार थंय बारीक सारीक कितलेशेच वेवसाय त्या जाग्यार चलतात. तर ह्या सगळ्या वेवसायाक लागून जालां कशें की ह्यो बारीक सारीक ज्यो घडणुको घडटात त्यो घडटल्यो, ताका तूं कशाच पद्दतीन ताचेर नियंत्रण हाडपाक शकना. पूण एक कितें आसा की पयलीं पुलिसांची एक बीड सिस्टम आसली. त्या बीड सिस्टमी खाला पुलीस सगळ्या म्हणजे प्रत्येकाक एक एरिया दिताले आणि त्या एरियाचेर बारीक नजर तो पुलीस दवरतालो. आणि ताका लागून त्या एरियांतले बारीक सारीक ज्यो कितें गजाली आसात, कोण नवीन मनीस त्या एरियेन येयला, तो कितें करता, तेचो वेवसाय कितें, तो खंय भोंवता, ह्या सगळ्या गजालींचेर पुरायपणान लक्ष दवरप जातलें. आतां पुलिसांनी ती बीड सिस्टम ही मोडीत काडल्यान आयज अशी परिस्थिती जाल्या की हे जे गुन्यांव घडटात त्या गुन्यांवांचेर नदर दवरपाक पुलिसांक शक्य जायना. आणि ताका लागूनच हे व्हडा प्रमाणान आज गुन्यांव गोंयांत घडपाक लागला. गाडयो चोरी, तूं जर हालींच्या हालीं पळयशीत कितलेशेच प्रकार घडले पुलिसांनी कितलेशे, आणि वयल्यान तरणाटे भुरगे जे गाडयांच्यो चोरयो करतात. आतां विशय असो आहा की हे गुन्यांव जाला 1809 गुन्यांव हे गेल्या 3.5 वर्षांत जाला. पूण ते गुन्यांव कित्याक जाला, कित्याक हे तरणाटे गाडयो चोरतात, कित्याक ते चोरयो करतात, कित्याक ते चेनी मारतात, हाचो फाटपुरावो करपाची गरज आहा. कित्याक तर बाबा ते ड्रग्साक लागून तांकां ड्रग्स घेवपाक पयशे ना म्हणून ते करतात, तांकां सोरो पिवपाक पयशे ना म्हणून करतात. कारण तरी कितें, तांकां ते पयशे कित्याक जाय, तांकां ती चोरचे कित्याक दिसता. जो मेरेन आमी ह्याच्या खालान वयचे ना, खोलान वयचे ना, तो मेरेन आमकां ह्या गुन्यांवांचो पत्तो लागपाक शकना. हे तरणाटे ह्यो सगळ्यो गजाली हे गुन्यांव कित्याक करतात हाचो सोद लावप गरजेचें. आनी सरकारान आनी म्हाका दिसता पुलिसांनी त्या नदरेंतल्यानूच ह्या सगळ्या गजालींचो तपास करपाक जाय. तुमी गुन्यांवकारांक धरले नो डावट, पूण गुन्यांवकारा कडल्यान जर तुमी योग्य पद्दतीन मनोविकार तज्ञ, सायकॅट्रिस्ट किंवा हेंकां किंवा NGO जे आसात ह्या संदर्भात काम करपी तांकां विश्वासान घेवन जर ह्या तरणाट्यां कडेन जर संवाद सादीत बाबा कित्याक तो गुन्यांव करता,
कित्याक ताका चोरी करची दिसता, कित्याक ताका चेन स्नॅचिंग करचे कशें दिसता, ह्या सगळ्या गजालींचे कारणां सोदून काडप गरजेचें आहा. कारण जो मेरेन आमी ही कारणां सोदून काडचे ना तो मेरेन हे गुन्यांव कित्याक घडटा हाचो सोद आमकां लागो शकना. जर आमकां ताचो सोद लागात जाल्यार त्या गजालींचेर आमकां मात करपाक येता, तेचेर कितें तरी उपाय योजना करपाक येतात. हाचो सखोलपणान सरकारान पुलिसांनी विचार करचो. त्या अनुशंगान ही जी गुन्यांवाची जी बातमी आसा ती भांगर भुंयन म्हाका दिसता सेकंड लीड आपली बातमी केल्या. आता आपण सांगितलं की तरुणांना ड्रग्साचं व्यसन आहे काय आहे ते बघायला पाहिजे म्हणून, पण इथे द गोवनमध्ये कालची एकदम महत्त्वाची बातमी जी आहे जी दिल्लीपासून गोवा कनेक्शन ड्रग्साचं दाखवतं. म्हणजे दिल्लीत त्यांनी काय केलं, एका माणसाला संशयावरून धरलं, त्याच्या बॅगमध्ये ना 36 कोटींचं हिरोईन सापडलं. आणि त्यानंतर त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना काय कळलं की हे ड्रग्स गोव्यात येणार होते आणि गोव्यात डिलिव्हरी घ्यायला एक बाई येणार वगैरे त्यांना टीप भेटली आणि त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचून त्या बाईला धरलं आणि त्यानंतर ते कनेक्शन आंतरराष्ट्रीय कनेक्शनपर्यंत पोचलं. दिल्लीत त्यांनी एका नायजेरियनला पकडलं आणि हे आता सगळं कनेक्शन ते आता पाळामुळं शोध घेत आहेत आणि त्यांना एवढी खात्री आहे की याची पाळामुळं कुठेतरी गोव्यातच आहेत म्हणून. आपण याबद्दल काय सांगू शकता? अमर, साहजिकच ड्रग्सच्या बाबतीत जो विषय आहे तो गोव्याच्या बाबतीत तर गंभीर आहेच. अलीकडेच तुला माहीत आहे की जे जप्त केलेला जो ड्रग्स होता त्याची नासाडी, त्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि पूर्ण देशभरात अशा पद्धतीचा हा उपक्रम करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत ड्रग्स मुक्त भारत करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि देशभरात ड्रग्सच्या विरोधात कठोर अशा पद्धतीची कारवाई ही सुरू झालेली आहे. आता ड्रग्स हा विषय असा आहे की त्याच्यावरती एका ठराविक मर्यादेत त्याच्यावरती कारवाई करून तो विषय संपवता येत नाही. कारण हा विषय ही मोठी एक साखळी ही त्याच्यात कार्यरत असते आणि ही साखळी तोडणं, त्याच्यात जे प्रमुख ड्रग डीलर आहेत त्यांना पकडणं ही खूप मोठी आणि जिकिरीची अशा पद्धतीची गोष्ट आहे. आता बारीक सारीक जे लोक इथून तिथं ड्रग्स नेण्यासाठी जे लोक काम करतात त्यांनाच फक्त पोलीस पकडतात, परंतु जे किंग आहेत, किंग पिन ज्याला आपण म्हणतो की ते मात्र ह्याच्यात सापडत नाही. ही जी कारवाई आहे ती खूपच गंभीर अशा स्वरूपाची. 36 कोटी रुपयांची व्हॅल्यू असलेले हिरोईन हे पकडण्यात आलं आणि ते सुद्धा कोणी द डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स ज्याला DRI आपण म्हणतो, म्हणजे ही अत्यंत केंद्र सरकारची ही खूप मोठी तपास एजन्सी आहे आणि त्या तपास एजन्सीनं त्यांना जे क्लू मिळाले त्या क्लूच्या आधारावरती त्यांनी हा छापा टाकून त्या महिलेला अटक केली आणि तिच्याकडे जे ड्रग्स सापडलं ते 36 कोटी रुपयांचं व्हॅल्यू असलेलं हेरोईन आहे ते, आणि ते गोव्यात आणलं जात होतं अशा पद्धतीची ही बातमी. आता इंटरनॅशनल रॅकेट किंवा नॅशनल रॅकेट जे आहे ते निश्चितच आहे आणि हे रॅकेट अशा पद्धतीनं पूर्ण देशभरात पसरलेलं आहे की ते मोडून काढणं किंवा हे रॅकेट संपवणं हे फार मोठं आव्हान हे पोलीस आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा समोर आहे. आपापल्या पद्धतीनं ह्या सगळ्या यंत्रणा, या तपास संस्था काम करत असतात, परंतु हे काम हे काही एका क्षणात घडणारं काम नाही. त्याच्यासाठी आणखी काही वर्ष लागणार आहेत आणि ही जर सरकारनं ठरवलंच की या ड्रग्सची पाळेमुळे ही आपल्याला मोडून काढायची आहेत तर सरकार निश्चितच हे करू शकतो, परंतु त्याच्यासाठी थोडा वेळ हवा आहे आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या या कारवाया खूप महत्त्वाच्या आहेत. ही जी घटना आहे ती खरोखरच महत्त्वाची आणि गंभीर अशा पद्धतीची घटना आहे आणि त्यामुळेच द गोवन एव्हरीडेने ही बातमी ही आपली आजची लीड बातमी केलेली आहे. आणखीन सेकंड लीड आहे द गोवनची की स्टेट रेकॉर्ड्स अलार्मिंग राईज इन ट्युबरक्युलोसिस केसेस. म्हणजे काय, TB केसेस एवढ्या वाढलेल्या आहेत की 3.5 वर्षात 6,640 केसेस ते दाखवतात आणि 429 डेथ्स दाखवतात. म्हणजे 429 माणसं गेली TBमुळे. हा काळ कोणता आहे माहिती आहे? कोविडचा उद्रेक झाला ना तेव्हापासूनचा आता आहे. आता सगळ्यांनी काय केलं की कोविड म्हणून कोविडकडे सगळ्यांनी लक्ष दिलं, त्याप्रमाणे त्यांनी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधं घेतली, सगळं काही केलं, पण कुठेतरी TB पाठीमागं राहिला. आणि आता TB आता कळतोय की एवढा गोव्यामध्ये त्याचा हे झालेला उद्रेक वाढलेला आहे की 6,640 केसेस म्हणजे कमी नाही आहे गोव्यासारख्या छोट्या राज्यात. आणि यासाठी आता त्यांनी उपाययोजना वगैरे सुरू केलेल्या आहेत. हेल्थ डिपार्टमेंट TB झाल्यानंतर तो रुग्ण सारखा होईपर्यंत आपल्या पद्धतीने सगळे काळजी घेते, सगळे मेहनत घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात, पण त्याच्या अगोदर जी मार्गदर्शन व्हायला पाहिजे, जागृती व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही.
आपण काय म्हणू शकता याबद्दल? अमर, खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट न्यूज ही सेकंड लीड बातमी द गोवननं आणलेली आहे. काय आहे की बारीक जर तू बघितलं तर अलीकडेच याच विधानसभेत, म्हणजे ही जी माहिती आहे ती राज्यसभेत मला वाटतं ही माहिती उघड झालेली आहे. युनियन मिनिस्टर रिव्हिल्स नंबर्स इन राज्यसभा. येस, राज्यसभेमध्ये ही माहिती उघड झालेली आहे. अलीकडेच गोवा विधानसभेचं अधिवेशन आता सध्या सुरू आहे. त्या अधिवेशनात मागच्याच आठवड्यात आपण बघितलं की कशा पद्धतीनं गोव्यात कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत, कशा पद्धतीनं गोवा हे डायबिटीसच्या बाबतीत एक नंबर 1 राज्य बनलेलं आहे देशातलं. त्याच्यानंतर आपण बघितलं दारूमुळे, म्हणजे दारूच्या व्यसनामुळे जवळजवळ 1000 लोक हे दर वर्षाला दगावतात. फक्त GMCमध्ये केसेस रिलेटेड टू ड्रिंकिंग. तर आता मागच्या वेळेला सुद्धा हा विषय, म्हणजे राज्यात ट्युबरक्युलोसिस TBच्या केसेस राज्यात का वाढत आहेत, तर त्याचंही कारण असं दिलेलं आहे की दारू व्यसनामुळे या TBच्या केसेस वाढत आहेत म्हणून. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इंटरलिंक आहेत. म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमुळेच इथं कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत, आपल्या लाईफस्टाईलमुळेच इथे डायबेटीसच्या केसेस वाढत आहेत, आणि शेवटी दारू व्यसनामुळे मृत्यू म्हणा, ट्युबरक्युलोसिसमुळे मृत्यू म्हणा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या गोयकरांच्या एका विचित्र लाईफस्टाईलमुळे ह्या उद्भवत आहेत. आणि याच्यावरती आपण कशा पद्धतीनं मात करू शकतो हा खूप कठीण अशा पद्धतीचा विषय आहे. कारण जेव्हा आपण एखादी जीवनपद्धती अवलंबित असतो ती बदलणं ही काय सोपी गोष्ट नसते. त्याच्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे असती. ती इच्छाशक्ती जर आपल्यात तयार व्हायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी या थेट आपल्या आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या ठरू लागलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीनं आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करावे लागणार आहेत. मग हे लाईफस्टाईलमधले जे बदल आहेत ते आपल्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये आणण्यासाठी आपल्याला सगळी सिस्टमही बदलावी लागणार आहे. आपली कामाची वेळ, आपली जेवणाची वेळ, आपली सकाळी उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, या सगळ्या गोष्टींची निगडीत आहेत. आणि ही जी आकडेवारी जी राज्यसभेत सादर झाली आहे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातली, त्याच्यात गोव्यातली आकडेवारी ही खरोखरच गंभीर आणि धक्कादायक. म्हणजे गेल्या 3 वर्षात जवळजवळ 6640 केसेस 3-3.5 वर्षात ह्या गोव्यात आढळून आलेल्या आहेत, आणि 429 डेथ्स आहेत याच्यात. आणि हा खूपच गंभीर अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. अर्थात TBवरती उपचार आहे, TB इज क्युरेबल. सरकारकडे त्या संबंधीची सगळी उपचाराची पद्धत आहे. आणि मला वाटतं इथं पणजी सांतिनेजमध्ये जे TB हॉस्पिटल आहे ते अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचे हॉस्पिटल आहे. या TB हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात ते बरे होऊन जातात. फक्त हे पेशंट जर योग्य वेळी तिथे पोचले तरच त्यांच्यावरती योग्य पद्धतीनं उपचार होऊ शकतो. जर TBकडे आपण दुर्लक्ष केलं तर मात्र TB हे घातक ठरू शकतं. आणि त्यामुळे TBचे जे काय हे आहेत, म्हणजे कंटिन्युअस खोकला मारणं किंवा आणखी बाकीचे जे हे आहेत TBचे, ते जर आपल्या लक्षात आले की बाबा हा आपला जो प्रकार आहे तो TB असू शकतो, तेव्हा ताबडतोब तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही भेट द्या. आणि TBच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर TBवरती सरकारी हॉस्पिटलमध्येच योग्य पद्धतीने उपचार मिळू शकतो. आणि त्या अनुषंगाने गोव्याच्या लोकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचं गांभीर्य दर्शवणारी ही बातमी जी आहे ती गोवन एव्हरीडेमध्ये आज प्रसिद्ध झाली आहे. आता आपण कोकण सातकडे वळूया. त्याच्यामध्ये ना एक महाराष्ट्रातील घडामोडी ज्या आहेत ना त्याच्यावर एकदम एक बातमी चांगली मस्तपैकी दिलेली आहे. पाठीमागं आपल्याला माहिती आहे की अजित पवारने भूकंप आणला होता राष्ट्रवादीमध्ये. काही आमदारांना घेऊन त्याने BJP गाठलं आणि तिथे त्यांनी आता उपमुख्यमंत्रीपद काबीज केलेलं आहे. आता शरद पवार काय म्हणतात की आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल शक्य आहे. तिघांनी म्हणजे कोण? पटोले आणि उद्धव ठाकरे आणि ते स्वतः. पाठीमागे जेव्हा अजित पवार फुटले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला काही पत्रकारांनी की आता तुमचा ब्रँड कोण, तुमचा पक्षाचा चेहरा कोण? तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? शरद पवार. म्हणजे त्याला एवढा कॉन्फिडंट आहे की आपलं नाव चालेल. आणि आता तर काय करतो की महाराष्ट्रात मोदी हटाव किंवा आपण BJP हटाव ह्या मोहिमेला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने ते बैठक घेत आहेत. आणि ह्या बैठकीमध्ये त्यांनी आता तिघांची बैठक झालेली आहे आणि त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल शक्य आहे. आपण काय म्हणू शकता? नाही, अर्थातच प्रश्नच नाही. कारण शरद पवार
यांच्याकडे जी जादू आहे त्या जादूच्या संदर्भात अजूनही लोकांना विश्वास आहे की जर महाराष्ट्रात कोणी काय करू शकलं तर ते शरद पवारच करू शकतात. आणि त्यामुळे शरद पवार च्या बाबतीत शरद पवारांनी जे विधान केलं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर ते निश्चितपणे या संदर्भात बदल हे महाराष्ट्रात घडवू शकतात. आणि हे एकत्र येणार नाहीत याची पूर्ण खात्री भाजपला आहे. आणि त्यामुळे भाजप निश्चिंत आहे, बिंदास आहे, कारण त्यांना माहीत आहे की ह्या सगळ्या विरोधकांची तोंड ही वेगवेगळ्या दिशेला आहेत. आणि त्यामुळे हे विरोधक जरी एकत्र आल्याचा भास जरी करत असले तरीही त्यांच्यातील अंतर्गत जे मतभेद आहेत ते मतभेद हे उफाळून येणार आहेत. त्यामुळे एकत्र येऊन उद्या त्यांना सत्ता जरी मिळाली तरी ती सत्ता अधिक काळ टिकणार नाही. अशा पद्धतीची समजूत ही भाजपामध्ये पक्की झालेली आहे. आता शरद पवारांनी जे विधान केलेले आहे त्या विधानाचं गांभीर्य जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाने जर ओळखलं आणि तशा पद्धतीनं त्यांनी जर आपली मानसिक तयारी केली की आम्ही एकत्रित पद्धतीनं भाजपचा सामना करणार तर महाराष्ट्रात निश्चितच बदल घडू शकतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जर खऱ्या अर्थानं आज त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिलेलं आहे, परंतु इंडिया नाव देऊन तुम्ही भाजपला आव्हान देऊ शकत नाही. तुम्ही खऱ्या अर्थानं मानसिक दृष्ट्या तुम्ही एकत्र जर आल्यात तरच भाजपला तुम्ही नमवू शकता हे त्याच्यातनं स्पष्ट होतं. आणि त्याचे ठराविक राज्यस्तरीय जे संकेत आहेत तेच या बातमीत आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण फ्री प्रेस जर्नल बघूया. याच्यात एकदम मजेशीर आणि महत्त्वाची अशी बातमी दिलेली आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की पाकिस्तान हा आत्मघातकी देश आहे. म्हणजे त्यांच्याकडे आतंकवादी एवढे भरलेले आहेत की देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन ते तिथे बॉम्बस्फोट घडवून आणतात. पण इथे काय होतं की त्यांच्याच देशामध्ये पण बॉम्बस्फोट होतात. आता इथे आलेलं आहे की काल एक सुसाईड ब्लास्ट झालेला आहे. त्यांचा एक पॉलिटिकल रॅली होती आणि त्याच्यात आता 44 जणांना मरण आलेलं आहे. आपण या पाकिस्तानच्या या म्हणजे एकूण प्रकाराबद्दल काय सांगू शकता? अर्थातच अमर, पाकिस्तानला दहशतवाद्याने फेरा तर घातलेला आहेच, परंतु त्या म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद केवळ दुसऱ्या देशात जाऊनच दहशतवाद पसरवतात किंवा दहशतवादी कारवाया करतात असं नाही, तर त्या स्वतःच्या देशामध्येही त्यांच्या अशा ह्या कारवाया सुरू असतात. अनेक ठिकाणी पाकिस्तानामध्ये आतापर्यंत सुइसाईड बॉम्ब आत्मघातकी हल्ले झालेले आहेत आणि याच्यात शेकडो लोकांचे बळी गेलेले आहेत. विषय असा आहे की त्यामुळेच आज पाकिस्तानाचेही लोक, तिकडची जी जनता आहे ती या दहशतवादाला कंटाळलेली आहे, कारण त्यांचं जीवन हे असुरक्षित बनलेलं आहे. परंतु कुठल्याही देशाचं यश किंवा अपयश हे तिकडच्या राजकीय स्ट्रक्चरवरून ठरवलं जातं. तिकडे जी काय राज्यव्यवस्था असते त्या राज्यव्यवस्थेवरूनच त्या देशाचं यश अपयश ठरलेलं असतं. पाकिस्तानमध्ये जी राजकीय अस्थिरता आहे त्या राजकीय अस्थिरतेमुळेच आज ह्या घडणुका किंवा आज हे प्रकार घडत आहेत. जोपर्यंत राजकीय अस्थिरता दूर होणार नाही, राजकीय परिपक्व आणि जनतेच्या मनातल्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी राज्यव्यवस्था जोपर्यंत त्या देशात निर्माण होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी या संपणाऱ्या नाहीत. आणि त्याचंच दर्शन म्हणजे त्या भयावह ह्या घटनेची दर्शवणारी ही हेडलाईन बातमी द फ्री प्रेस जर्नलला आणलेली आहे. 44 लोक त्या आत्मघातकी हल्ल्यात मरण पावलेले आहेत. राजकीय त्या ठिकाणी सभा होती आणि विशेष म्हणजे सरकार पक्षाला पाठिंबा देणाऱ्याच पक्षाची त्या ठिकाणी सभा होती, विरोधकांचीही नव्हती. आणि त्यामुळे म्हणजे याला उत्तरं काय शोधणार अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. खूप महत्त्वाची अशा पद्धतीची ही बातमी द फ्री प्रेस जर्नलनं आपली हेडलाईन केलेली आहे. आजचा फ्रंट पेज कार्यक्रमाची वेळ इथे संपत आलेली आहे आणि आपण आम्हाला फॉलो करू शकता प्रुडंट मीडिया ॲपवर आणि आमचे सोशल मीडियावर. तिथे फेसबुक, यूट्यूब, परत आपल्या ट्विटर आणि बाकीचे सगळे आमचे प्लॅटफॉर्म आहेत, न्यूजपेपर्स आहेत, ते सगळं तुम्ही फॉलो करू शकता. आणि तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आजचा फ्रंट पेज. धन्यवाद.